डिसिप्लिन चॅलेंजचा दिवस 8वा. सकाळी सकाळी उठून सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि स्टडी टेबलला अभ्यासाला बसलो. मस्तपैकी अभ्यास झाला होता. लगेच ग्राउंडला कल्टी मारली. जसे ग्राउंडवर आम्ही आगमन केले, तसेच पावसानं पण आपले आगमन ग्राउंडवर केले. मस्तपैकी पाऊस गेला की लगेच थोडासा वॉर्मअप केला. वॉर्मअप झाला, थोडीशी स्ट्रेचिंग वगैरे केली. स्ट्रेचिंग झाली की लगेच आपण आपला स्पीड वर्कआउटला चालू करणार आहोत. आजपासून आपला एक आपण चांगला प्रॉपर वर्कआउट बनवला होता. तर आजच्या वर्कआउटमध्ये आपल्याला 1200, 800, 400, 200 आणि 100 पार मारायचे. आपला पहिलाच वीक असल्यामुळे आपण थोडा वर्कआउट कमी ठेवलाय. 1200 मारले आपण 4 मिनिटात. त्यानंतर 800 लावले आपण 2:40 मध्ये. ते झालं की लगेच 400 ला सुरुवात केली. मस्तपैकी 400 मारली 1:10 मध्ये आणि इकडे लगेच मग 200 आणि 100चा वर्कआउट करायला आलो. 200च्या स्प्रिंट पण मारून झाले 35-40 मध्ये. आजचा आपला सगळा वर्कआउट स्लो फास्ट मध्ये होता. एक स्प्रिंट झाली की त्यानंतर एक स्लो राऊंड असायचा. सगळा वर्कआउट तिथं संपवला आणि घरी आलो. घरी आलेलं पहिलं दाढी करायला घेतली, कारण आपल्याला ड्युटीला जायचं होतं म्हणून वरती घातली पटापट आणि डाएट केला आणि लगेच आपण मग ड्युटीला निघालो. ड्युटीला गेल्यावर दुपारी लागलेली भूक, म्हणलं पण आपला डिसिप्लिन चालू आहे. वडापाव वगैरे तर काय खाऊ शकत नाही म्हणून मस्तपैकी डझनभर केळी घेतली आणि सौरभ भाऊनी मी खाल्ली. मस्तपैकी ड्युटी केली आणि घरी आलो. घरी आल्यावर सगळं जेवण वगैरे केलं. सरळ लायब्ररीत पोहोचलो आणि शिवचरित्र वाचायला घेतलं.